नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। निफाड विंचूरमध्ये 50 लाख रुपयांचा 701 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक। बातमी नाशिक येथून। नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत निफाड तालुक्यातील विंचूर परिसरातून तब्बल 701 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला असून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 50 लाखांहून अधिक आहे। दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर पोलिसांनी सापळा रचला। या पथकामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता। याकूब खालिद मोमीन, राहणार इस्लामपुरा विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, संदेश अंबादास फापाळे, राहणार मरळगोई खुर्द, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, आरोपी क्रमांक 1 याकूब मोमीन याच्या ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर स्कूटीमधून विक्रीसाठी आणलेला 315 ग्रॅम 9 मिली वजनाचा एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। चौकशी दरम्यान सदर पावडर संदेश फाफाळे याच्यामार्फत आणल्याची कबुली मोमीनने दिली। दोन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता याकूब मोमीनच्या घरातील झडतीमध्ये आणखी 386 ग्रॅम 41 मिलीग्रॅम वजनाचा एमडी पावडरचा साठा मिळून आला। एकूण 701 ग्रॅम 5 मिली एमडी पावडर, किंमत अंदाजे 49,10,500 रुपये, टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी, मोबाईल फोन आणि इतर साहित्य, एकूण किंमत 50,000। टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी, मोबाईल फोन आणि इतर साहित्य, एकूण किंमत 50,15,500 रुपये। आरोपींनी संगनमताने विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थ बाळगल्याचे आणि विक्री करण्याच्या उद्दिष्टाने हा साठा ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे। या आरोपीविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृत्तसंकलन रफिक शेख, निफाड। दिनांक 20 जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं। त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालिद मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम एमडी हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं। त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम एमडी हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं। साधारणतः टोटल 701 ग्रॅम एमडी पावडर तिथे मिळालेली आहे। वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा एमडी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे। पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत। झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे। NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे। वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे। या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल।